माझी बुब्बू आणि विशू आलेत मला पिक करायला आणि मी ऑफिसमधून सुटली होती आणि डिरेक्टली आम्ही चाललोय पुण्याला फक्त एका दिवसासाठी. हॅलो, मी अक्षया. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. फक्त एका दिवसासाठी आम्ही आमच्या घरी आलोय. आणि का आलोय ते मी तुम्हाला सांगतेच. तर पोचेसपर्यंत आम्हाला रात्र झाली होती, खूप लेट झालं. मस्त इथे शेकोटी पेटून बसलेले होते सोसायटीत आणि विशूच्या चेहऱ्यावर तुम्हाला आनंद दिसतच असेल किती तो खुश झालाय. घरी गेल्यानंतर तो बुबूला सर्व दाखवत होता. ही पॅसेजमधली लाईट विहाला खूप आवडते. तर बघा विहा किती एन्जॉय करते, तिला पण खूप भारी वाटतं ही लाईट. आणि घरी गेल्यानंतर विशू तिला सर्व दाखवत होता. बुबू हे बघ आपलं घर, आपला टीव्ही. खूप छान वाटत होतं त्या दोघांना. मला हे असं कॅप्चर करताना देखील 1 महिना हा टाइम पिरियड खूप मोठा आहे आमच्यासाठी. आणि लवकरच आम्ही आमच्या घरी जाऊ. माझ्या जॉबचं झालं की आम्ही जाणारच आहोत. बरेचसे न्यू व्ह्युअर्स ॲड झाले असतील, त्यांना कळत नसेल मी काय बोलते, पण मी तुम्हाला नक्की पुढे एकदा सांगते काय चाललंय ते. तर ही आहे ओवी, जिथे ती विहाची वाट बघत होती आणि तिची खेळणी वगैरे सर्व तिने काढून ठेवलेली विहासाठी. घरी जाऊन आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि लगेचच आम्ही त्यांच्याकडे आलो, कारण रात्रीचं जेवण हे ठमकेताईंनी बनवलेलं आणि खूप छान बिर्याणी बनवतात, त्यामुळे त्यांना सांगितलेलं बिर्याणी बनवा. एवढी अप्रतिम बिर्याणी, मस्त गरमागरम बिर्याणी आम्ही खाल्ली आणि इथे सर्व बसलेले. त्यानंतर खूप दिवसानंतर हा आमच्या बाल्कनीतला मॉर्निंगमधला व्ह्यू, आमचा मॉर्निंगचा असतो बाल्कनीमधून आम्ही रोज बघायचो, तो बघितला. खूप शांत असं वातावरण आहे आणि असं मुंबईसारखं क्राऊडेड एरिया नाही आहे, त्याच्यामुळे हे विशूला खूप आवडतं. त्यामुळे तो टिपिकल पुणेकर आहे. बाकी काही नाही, मस्त फ्रेश वगैरे झालो आणि आम्ही तिघांनी सफेद कपडे घातले, बाबासाहेबांच्या फोटोला वंदन केलं आणि आम्ही निघालो. परत सकाळी नाश्त्याला देखील ठमकेताईंनी बोलवलेलं होतं. मस्त इथे वडे फ्राय होत होते आणि सर्वांनी मिळून पुन्हा एकदा आम्ही नाश्ता केला. ओवी, आविष्कार, विहाचे डॅडी सर्वांनी मस्त छान असे वडे त्यांनी गरमागरम केलेले आणि ते झाल्यानंतर आम्ही निघालो तर ओट करायला. येस, तर ह्याच गोष्टीसाठी एका दिवसासाठी आम्ही आलो आहोत मुंबईवरून पुण्याला वोटिंगसाठी. तर विशूचं असं म्हणणं असतं की मतदान हा आपला अधिकार आहे आणि तो आपण हक्क पार पाडायचाच. त्याच्यासाठीच आम्ही आलो होतो मुंबईवरून एका दिवसासाठी का असे ना. आणि सर्वांचं आमचं वोटिंग वगैरे झालं. मग नंतर सर्वांना भेटून झाल्यानंतर ही आहे माझी शर्लीन. बघा, ती जरा रुसली होती म्हणून अशी खाली बघते, कारण तिला ड्रेस चेंज करायचा होता. तिला बाय वगैरे केलं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा घरी आलो आणि ताईंनी मस्त गरमागरम खिचडी केली आणि निघायची आमची वेळ झाली. परतीचा प्रवास आमचा पुन्हा एकदा मुंबईला. सर्वांना बाय केलं. सर्व खूप बोलत होते थांबा थांबा थांबा, पण खरंच ते पॉसिबल नाही आहे. तर असा आमचा मुंबई पुणे एका दिवसाचा प्रवास फक्त वोटिंगसाठी.